हजारो कामगारांच्या हातावर तुरी, प्रशासनाचा घोर हलगर्जीपणा. पुसद 1 सप्टेंबर 2025 रोजी पुसद तालुक्यातील शेलू बुजुर्ग येथील घरगुती उपयोगी वस्तूंच्या वाटपासाठी आयोजित केंद्रावर हजारो बांधकाम कामगारांनी गर्दी केली होती. यवतमाळ जिल्ह्यातील विविध तालुक्यातून सुमारे 3 ते 4 हजार नागरिक, ज्यात महिला, पुरुष, लहान मुले आणि वृद्ध यांचा समावेश होता, सकाळी 6 वाजल्यापासून साहित्याची वाट पाहत होते. मात्र इमारत बांधकाम कामगार मंडळाच्या प्रचंड हलगर्जीपणामुळे त्यांना दिवसभर मोठा मनस्ताप सहन करावा लागला आणि अखेरीस रिकाम्या हाताने परतावे लागले. शासनामार्फत घरगुती वापराच्या वस्तूंचे किट म्हणजे भांडे मिळणार या आशेने आलेल्या नागरिकांना मोठा धक्का बसला. शेलू येथील केंद्र पूर्णपणे बंद होते. केंद्रावर कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी उपस्थित नव्हता आणि किटचा तर मागमूसही नव्हता. सकाळपासून उपाशीपोटी आणि पाण्याविना ताटकळत राहिलेल्या या कामगारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यवतमाळ जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच माहूर आणि किनवट भागातूनही काही नागरिक किट घेण्यासाठी आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. दुपारचे 4 वाजले तरीही कोणीही अधिकारी न आल्याने कामगारांमध्ये संतापाची लाट उसळली. आपला राग अनावर झाल्याने संतप्त कामगारांनी शेलूजवळचा पुसद उमरखेड रस्ता काही काळासाठी पूर्णपणे बंद केला. यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पुसद शहर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी, कर्मचारी, महिला पोलीस दल तसेच पुसद येथील DYSP हर्षवर्धन विजय यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व स्वतः परिस्थितीचा आढावा घेतला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या हजारो कामगारांची एकच मागणी होती, आम्हाला किट द्या आणि आम्हाला जाऊ द्या. शासनाबद्दल किंवा इतर कोणाबद्दलही आमचा कोणताही रोष नाही, परंतु आमच्या अर्जावर नमूद केलेली आजची शेवटची तारीख आहे. आज जर आम्ही ते घेऊन गेलो नाही तर आम्ही योजनेतून बाद होऊन जाऊ आणि ते आम्हाला पुन्हा मिळणार नाही. हे आमच्याशी केलेले थेट फसवणूक आहे. या भीतीपोटी सुमारे 3 ते 4 हजार नागरिक सकाळपासून संध्याकाळपर्यंत तळ ठोकून बसले होते. काही सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सामानाचा संच घेऊन निघालेला ट्रक नागपूरवरून पुसदच्या दिशेने निघाला होता, परंतु याची अधिकृत माहिती किंवा निश्चित वेळ उपलब्ध नव्हती. त्यामुळे कामगारांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता कायम होती. आम्ही एवढ्या लांबून आलो, आम्हाला सामान मिळालेच पाहिजे, आम्हाला त्याचा मोबदला मिळालाच पाहिजे अशी तीव्र भावना कामगारांमध्ये होती. सायंकाळच्या 6 वाजेपर्यंत ही इमारत बांधकाम कामगार मंडळाचे कोणीही अधिकारी किंवा कर्मचारी घटनास्थळी पोहोचले नाहीत. संपूर्ण घटनेवरून स्पष्ट होते की इमारत व बांधकाम कामगार मंडळाने नागरिकांची केलेली ही उपेक्षा आणि गैरजबाबदारपणा अत्यंत लज्जास्पद आहे. हजारो नागरिकांना बोलावून ठेवून दिवसभर तहानभूक विसरून उपाशीपोटी थांबवणे हा प्रशासनाचा क्रूर विनोद आहे. शासन यंत्रणा जनतेशी केलेले आश्वासन पाळण्यात अपयशी ठरली आहे. हजारो कामगारांनी केलेली दिवसभराची प्रतीक्षा व्यर्थ गेली. शेवटी लोकांना रिकाम्या हाताने घरी परत जावे लागले. या प्रकरणामुळे इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या संपूर्ण प्रकरणात मंडळाची पूर्ण तयारी नसणे, कामगारांना आधीच योग्य माहिती न देणे आणि केंद्रावर कोणत्याही जबाबदार व्यक्तीचे नसणे हे प्रशासकीय अपयशाचे उत्तम उदाहरण आहे.